विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील एक नवीन गोड असा धडा शिकणार आहोत. तो धडा शिकण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण धड्याच्या नावापासून सुरुवात करू. धड्याचे नाव आहे द हनी व्हिलेज. हनी म्हणजे मध आणि व्हिलेज म्हणजे गाव, मधाचे गाव. तर मधाचे गाव असा या धड्याच्या नावाचा अर्थ आहे. लेट्स गेट रेडी म्हणजे चला तयार होऊया. हू मेक्स हनी. हू म्हणजे कोण, मेक्स म्हणजे बनवणे आणि हनी म्हणजे मध. मध कोण बनवते? तर मधमाशी बनवते. हनी बी मेक्स हनी. दुसरा आहे हॅव यू एव्हर सीन अ बिहायू. बिहायू म्हणजे मधमाशांचं घर, ज्याला आपण मधमाशांचं पोळं म्हणतो. तुम्ही कधी मधमाशांचं पोळं बघितलं आहे का? आणि व्हेअर म्हणजे कोठे? तर मधमाशांचं पोळं कुठे असतं? झाडावर म्हणजे ऑन द ट्री. डू यू नो अबाउट अ फेमस विलेज फॉर हनी. नो म्हणजे माहीत असणे. तुम्हाला माहीत आहे का? अबाउट अ फेमस विलेज म्हणजे फेमस म्हणजे प्रसिद्ध. एका प्रसिद्ध गावाविषयी तुम्हाला माहीत आहे का? फॉर हनी म्हणजे मधासाठी प्रसिद्ध असलेल्या एका गावाविषयी तुम्हाला माहिती आहे का? चला आपण आज मधाविषयी प्रसिद्ध असलेल्या या गावाविषयी माहिती घेऊया. पाटगाव इज अ स्मॉल व्हिलेज इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. पाटगाव नावाचे एक स्मॉल व्हिलेज म्हणजे छोटे गाव इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाटगाव नावाचे एक छोटेसे गाव आहे. इट इज नोन ॲज द हनी व्हिलेज. हे गाव नोन ॲज म्हणजे ओळखले जाते. हे गाव हनी व्हिलेज म्हणजे मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. Many people in Patgon keep honeybees and collect pure and natural honey. Many people म्हणजे खूप लोक. In Patgon keep honeybees म्हणजे honeybees म्हणजे मधमाशा. या गावातील अनेक लोक मधमाशांचे पालन करतात. and collect म्हणजे जमा करणे किंवा गोळा करणे. प्युअर अँड नॅचरल हनी. प्युअर म्हणजे शुद्ध आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक. या गावातील अनेक लोक मधमाशा पाळतात आणि शुद्ध आणि नैसर्गिक मध जमा करतात. दिस हनी व्हिलेज प्रोजेक्ट वॉज डेव्हलप बाय एक्सपर्ट्स अँड नेचर लव्हिंग पीपल. प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प. डेव्हलप म्हणजे विकसित करणे. हा मध जमा करण्याचा प्रकल्प विकसित केलेला आहे बाय एक्सपर्ट अँड नेचर लव्हिंग पीपल. एक्सपर्ट म्हणजे तज्ज्ञ आणि नेचर लव्हिंग म्हणजे निसर्गावर प्रेम करणारे. निसर्गावर प्रेम करणाऱ्या लोकांनी हा मध जमा करण्याचा प्रकल्प विकसित केलेला आहे. दिस प्रोजेक्ट was started to help villagers earn money and protect nature. This project म्हणजे हा प्रकल्प. was started म्हणजे सुरू झालेला आहे. to help म्हणजे मदत करणे. villagers म्हणजे गावातील लोक किंवा गावकरी. earn money म्हणजे पैसे कमावणे. and protect nature protect म्हणजे संरक्षण करणे. nature म्हणजे निसर्गाचे. हा प्रकल्प गावातील लोकांना पैसे मिळवण्यासाठी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. द व्हिलेज इज सराउंडेड बाय ग्रीन हिल्स, फॉरेस्ट्स अँड मेनी फ्लावर्स. हे गाव ग्रीन हिल्स म्हणजे हिरव्या टेकड्या, हिरव्या टेकड्या, फॉरेस्ट म्हणजे जंगल अँड मेनी फ्लावर्स म्हणजे खूप फुलं. हे गाव हिरव्या टेकड्या, जंगल आणि खूप साऱ्या फुलांनी वेढलेले आहे. सराउंडेड म्हणजे वेढलेले असणे. बीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम फ्लॉवर्स अँड मेक हनी. बीज म्हणजे माशा, कलेक्ट म्हणजे जमा करणे, नेक्टर म्हणजे मकरंद किंवा रस. फ्रॉम फ्लॉवर्स अँड मेक हनी. या मधमाशा फुलामधील रस जमा करतात आणि मध तयार करतात. हनी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे असणे. इन आवर लाईफ म्हणजे आपल्या जीवनामध्ये. मध हा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे.
इट गिव्स अस एनर्जी अँड स्ट्रेंथ. गिव्स म्हणजे देणे, एनर्जी म्हणजे ऊर्जा आणि स्ट्रेंथ म्हणजे ताकद. मध आपल्याला ऊर्जा आणि ताकद देतो. हनी इज गुड फॉर हेल्थ अँड यूज्ड ॲज मेडिसिन. गुड म्हणजे चांगला, फॉर हेल्थ हेल्थ म्हणजे आरोग्य, अँड यूज ॲज मेडिसिन मेडिसिन म्हणजे औषधं. मध हा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे आणि तो औषधांमध्ये सुद्धा वापरला जातो. इट हेल्प्स टू क्युअर कफ अँड कोल्ड. कफ म्हणजे खोकला आणि कोल्ड म्हणजे सर्दी. सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी मध हा उपयोगी आहे. वॉर्म वॉटर, वॉर्म म्हणजे गरम, वॉर्म वॉटर विथ हनी इज गुड फॉर डायजेशन. डायजेशन म्हणजे पचनक्रिया. गरम पाण्यासोबत मध घेणे हे पचनक्रियेसाठी फायद्याचे आहे. वी कॅन यूज हनी एव्हरी डे इन मिल्क, टी, स्वीट्स अँड होम रेमेडीज. वी कॅन यूज हनी म्हणजे आपण मधाचा वापर करू शकतो. एव्हरी डे म्हणजे रोज, मिल्क म्हणजे दूध, टी म्हणजे चहा, स्वीट्स म्हणजे गोड पदार्थ आणि होम रेमेडीज म्हणजे घरगुती उपाय. आपण मधाचा वापर हा दररोज दूध, चहा, गोड पदार्थ आणि घरगुती उपायांमध्ये करू शकतो. हनी कीप्स अस हेल्दी अँड ॲक्टिव्ह. कीप म्हणजे ठेवणे. मध आपल्याला हेल्दी म्हणजे निरोगी आणि ॲक्टिव्ह म्हणजे कार्यक्षम. मध आपल्याला कार्यक्षम आणि निरोगी ठेवतो. इथे आपल्याला मधाविषयी आणि मधमाशांविषयी छोट्या 2 पोयम दिलेल्या आहेत. त्याचा आपण अर्थ समजून घेऊ. स्वीट हनी म्हणजे गोड मध. हनी हनी स्वीट अँड ब्राईट, गोल्डन फूड वी लव टू बाईट. फ्रॉम द फ्लावर्स बीज डू फ्लाय, मेकिंग हनी वे अप हाय. याचा अर्थ हनी हनी स्वीट अँड ब्राईट म्हणजे मध मध गोड आणि चमकदार. गोल्डन फूड वी लव टू बाईट म्हणजे हे एक सोनेरी अन्न आहे जे आपल्याला आवडते. फ्रॉम द फ्लावर्स बीज डू फ्लाय, फुलांवरून मधमाशा उडतात, त्यांच्यावर मध तयार करतात. पुढची पोयम आहे बिझी बीज. बिझी म्हणजे व्यस्त, व्यस्त असणाऱ्या मधमाशा. बज बज बिझी bee making honey just for me, flying near the flowers fair, spreading joy and love everywhere. म्हणजे बज बज म्हणजे मधमाशा जो आवाज करतात त्याला आपण मराठीमध्ये गुंजणे असं म्हणतो. गुंज गुंज व्यस्त मधमाशी, मेकिंग हनी जस्ट फॉर मी, मध बनवते फक्त माझ्यासाठी. फ्लाईंग नियर द फ्लावर्स फेअर, फुलांजवळून उडत राहते. स्प्रेडिंग जॉय अँड लव एव्हरीवेअर, सगळीकडे आनंद आणि प्रेम पसरवते. हा धडा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या धड्यातील प्रश्नोत्तरे बघण्यासाठी आपला पुढील व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.